सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाबद्दल. तर आज आहे होळी. तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त अशा या हळदीच्या लेपनाने करणार आहे. त्यासाठीच ही माझी सगळी प्रिपरेशन सुरू आहे. तर कुठलाही सण असो तर रोजच्यापेक्षा थोडी लवकरच त्या दिवशी आपली सकाळ झालेली असते, कारण आपल्याला पटापट सगळी कामं आवरायची असतात आणि एक्स्ट्राची कामं पण आपल्याला असतातच सणाच्या दिवशी. तर तसंच काही माझं होतं. सकाळी जरा लवकर उठली होती आणि पटापट सगळी घरातली कामं आवरली होती. थोडं किचनमधलं पण आवरून घेतलं होतं. घराला झाडू पोछा सगळं आवरून घेतलं होतं. म्हणजे मला ह्या ज्या गोष्टी करायच्या असतात ना, त्यासाठीही वेळ मिळायला हवा. आणि मग सगळ्या गोष्टी ह्या आरामात व्यवस्थित प्लॅनिंग करून केल्यात ना, तर थोडं आपल्यालाही सोपं होते. आणि लहान मुलं घरात असतील तर बऱ्यापैकी काही गोष्टींना खूपच वेळ लागत असतो. तर जे ठरवलं त्यापेक्षा काहीतरी वेगळंच होत असतं बऱ्याच वेळा. तर बघा, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन मी लावून घेतलं. आता ते सुकेपर्यंत मी देवपूजासुद्धा करून घेणार आहे. देवपूजेलाही मग थोडा वेळ लागतच असतो. सगळं स्वच्छ करायचं व्यवस्थित आणि हे वस्त्र चेंज करायचे. आणि सण असले की छान असे थोडं नवीन वस्त्र टाकलं ना की खूप छान वाटते. तर आज मी असा हा पर्पल कलरचा वस्त्र जे मी स्वतःच बनवलं आहे तेच मी छान अंथरलं होतं. तर बघा, आता माझी देवपूजा करून झालेली आहे. देवांना गंध अक्षदा फुलं सगळं मी वाहून घेतलं आणि अशी माझी सुंदर देवपूजा झालेली आहे. पूर्ण छान सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढून घेतली. छान अशी देवपूजा माझी करून झालेली होती. तोवर हळदीचं लेपनसुद्धा उंबरठ्यावरचं सुकलेलं होतं. तर मग मी लगेच रांगोळी काढायला घेतली. हळदीचा तो पिवळा रंग सणांची सुरुवातच किती सुंदर आणि मंगलमय करून टाकत असतो ना. ही छोटीशी परंपरा असली तरी त्यामागे खूप मोठा अर्थ आहे. घराचं रक्षण आणि घरात नेहमी आनंदी वातावरण राहावं यासाठीच या सगळ्या गोष्टी केल्या जातात. सण असो वा साधा दिवस, घरातली ही सकाळची पूजा आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टी मनाला खूप शांतता देत असतात. तर थोड्या वेळासाठी सगळा गोंधळ विसरून जर अशा सगळ्या गोष्टींमध्ये मन रमलं ना की अगदी आपल्याला प्रसन्न वाटत असतं. तर छान असं हे उंबरठ्यावरचं लेपन, उंबरठ्याची पूजा, रांगोळी सगळं माझं करून झालेलं होतं. आणि मग घरातली सगळी कामं, मुलांचं जेवणाचं वगैरे सगळं आटोपता आटोपता दुपारच मला झालेली होती. दुपारीच मग हळूहळू संध्याकाळच्या जेवणाची तयारीसुद्धा मी सुरू केली होती, कारण मग संध्याकाळी घाई व्हायला नको. तर सणांच्या दिवशी आपल्याकडे ना असा गोडाधोडाचा स्वयंपाकच बनत असतो. तर होळीच्या दिवशी तर विशेषतः पुरणपोळी बनते. पण मी आज पुरणपोळी न बनवता आज मी करणार होते खीर पुरी, आलू मटारची भाजी, भजी, वरण भात असा काहीसा माझा मेनू होता. या अशाच गोष्टींमुळे ना सण सणासारखे वाटतात. म्हणून सणांच्या दिवशी आवर्जून आपण जेवणात काहीतरी गोडाचं, काहीतरी छानच बनवलं पाहिजे, तेव्हाच सणांची मजा येते. तर आज मी बेसन पिठाचे भजे न बनवता छान असे हे मूग डाळीचे भजे बनवणार होते. त्यासाठी सकाळीच मी डाळ भिजत घातलेली होती आणि आता छान मस्त वाटण करून घेतलं. आणि इकडे भाजीच्या वाटणासाठी कांदा, लसूण, खोबरं असं सगळं भाजून घेत आहे. तर एका बाजूने कुकरही लावलेला आहे. एका गॅसवरती आलू मटार शिजायला ठेवलेले आहेत. तर अशी काहीशी माझी तयारी सुरू आहे. लगेच मग वाटण करून झाल्यानंतर भाजीही करून घेतली. तर भाजी झाल्यानंतर मग मला पुऱ्या करून घ्यायच्या होत्या. तर त्यासाठीच मला आता पुऱ्यांची कणिक मळून घ्यायची होती. तर हे सगळं झाल्यानंतर मग मी पुऱ्यांची कणिक मळायला घेतली. तर बघा, स्वयंपाक माझा पूर्ण झाला. तर आता संध्याकाळ झाली होती. मी पटकन तयार झाले आणि होळीच्या पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य मी काढले. होळीसाठी नैवेद्य घेऊन जायचा होता, तोही सोबत काढून ठेवला. त्याचबरोबर घरातील देवांनासुद्धा मी नैवेद्य दाखवणार होते खाली जायच्या आधी. तर त्यासाठीच ही माझी सगळी प्रिपरेशन सुरू होती. हे जे ताट मी तयार केलेलं आहे ना, ते मी घरातील देवांना नैवेद्य दाखवणार आहे आणि मग नंतर खाली पूजा करायला जाणार आहे.
होडीतून खाली बघितले तर मोठी माणसे, लहान मुले सगळे होडीच्या पूजेसाठी हळूहळू खाली यायला लागले होते. गोंधळ सुरू झालेला होता. मग मी सुद्धा सगळं पूजेचं साहित्य घेतलं आणि आम्ही सुद्धा खाली निघालो होडीची पूजा करायला. खाली आल्यानंतर होडीची छान पूजा केली, फुलं अर्पण केली, नारळ वाहिलं, अक्षदा वाहिल्या आणि होडीला आणलेला नैवेद्य तोही होडीला अर्पण केला. होडी छान पेटली होती. सगळीकडे एकच गोंधळ सुरू होता. अशी छानशी होडीची पूजा आमची करून झाली होती. होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. या दिवशी आपण सर्व नकारात्मकता, वाईट विचार आणि वाईट सवयी जाळून टाकण्याची होळीकडे प्रार्थना करत असतो. तर तुम्ही गोंधळ ऐकलाच असेल. तर अशी ही छान आनंदाने आम्ही सगळ्यांनी होळी साजरी केली. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवणार आहे. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. पुन्हा एकदा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.